मित्रांनो, आपला आतापर्यंतचा प्रवास पाठीमागे जो झाला आहे बेंगलोर टू तिरुपती हा आपला झाला होता आणि त्यानंतर आपला प्रवास आहे तिरुपती ते लातूर। मित्रांनो, आज आहे 9 तारीख आणि आता आम्ही सकाळ झाली एकदम मस्त असा चहा घेतोय आणि आम्ही सध्या बालाजीमध्ये आहे, वरती तिरुमलामध्ये। आता आमची जाण्याची जरी आम्ही जातोय आता इथून खाली, इथून आम्ही वेगवेगळ्या देवस्थानाला जाणार आहोत। त्याच्यासोबत आमच्यासोबत आहे ओमकार भाऊ, ते खूपच गडबड करतो ते चहाचा चुसका घेण्यासाठी, खूपच चहाची आवड आहे त्यांना। तर भेटूया परत लगेच थोड्या वेळात। मस्तपैकी तुम्ही ब्लॉग बघत राहा, खूप छान आहे। परत आपल्याकडे टीमकडे जायचं, आपल्याला बॅग घेऊन आपल्या एकदम मस्त असा चहा। मी चहा कधी पित नाही पण आता याच्यामध्ये पितोय, मस्त चहा दिला भाऊ। मित्रांनो, आमची आता रूम लॉक होऊन आम्ही चाललेलो आहे सगळे आता एकदम मस्तपैकी। हे आमचे सगळ्या बॅगा आहे इथे। बाय बाय। मित्रांनो, आपण आपली चावी देण्यासाठी आता चाललेलो आहे रूम लॉक करून। हा मला सांग किती चावीवाले इथे नाहीये। वेंकटरमणा गोविंदा गोविंदा। शुभ सकाळ मित्रांनो। ते बघ ठीक आहे सर, चला डिस्कोटेक। हे आमचं अलॉटमेंट लेटर होतं, एक्झिट मारतोय मी आता। तर मित्रांनो, इथं रूम एक्झिटचा पॉईंट आहे, चेकआउट पण झालेला आहे। आपली डिपॉझिट घेतली होती 500 रुपये, ऑनलाईन आता अकाउंटवर आपल्या पडत 50 रुपये चार्जेस तुमचे 24 आवर्समध्ये आपल्या अकाउंटला 550 रुपये ऑनलाईन घेते त्यांनी। तर बाय बाय तिरुमला। इथे सगळी माझी गँग, माझे रूममेट, अजून बाकीची टीम दुसऱ्या साईडला आहे। इथे लगेच फ्री दर्शन, म्हणजे फ्री मध्ये जाण्यासाठी तुम्हाला बस असते, देवाच्या दर्शनापर्यंत मंदिरापर्यंत जाण्यासाठी बस आहे। बाय बाय मित्रांनो, परत दुसऱ्या नवीन ठिकाणावर तिरुपती काल आम्ही जिथून मुली गेलो का नाही, दिवसानं आम्ही त्या म्हणजे सेकंड कमान बघ, लोखंडी सेकंड कमान खाली चेक आहे तिकडे येऊ का? तर मी आता मेन रोडसाठी आलेलो आहे, मेन रोड आलेले एकदम मस्त पैकी। आम्ही निघण्याच्या तयारीमध्ये, आमची गाडी येते, पाणी मिळाले। इकडे बस सूरज भैया। तर मित्रांनो, अशी मजा घेणारे, ग्रीनरीची मजा घेणारे आमचे भाऊ एकदम खतरनाक। हे बरे असा सीन एक बार दिसते। सीन येते एकदम मस्त पैकी। इथे रथ आहे, रथामध्ये आपण फोटो घेऊया। चला दाखवा थोडं गार्डन। इथे आमचे मित्र फोटोशूट करत आहेत, मस्त आहे फोटोशूट कराय। तुम्ही पण एकदा भेट अवश्य देऊ शकता। तर मित्रांनो, हे बघा इथे फोटोशूट चालू आहे। सौरभ भाऊ काय नाही,
एकदम खतरनाक असा फोटोशूट आहे. फोटोशूटर आहे आमचेच भाऊ सूरज भाऊ. सूरज भाऊचा फोटोशूट एकदम खतरनाक माझी. सूरज भाऊ तुम्हाला कसं वाटतं इथे आल्याबद्दल? लवकर तुमचं प्रोत्साहन द्या मला आणि सांगा. इकडे तुम्ही इथं उभा राहा. सीन कसं आहे बघू दे मला. हा इथं आल्याच्या नंतर वाटलं नव्हतं की एवढं लवकर दर्शन होईल, परंतु आमचं फक्त 3 तासामध्ये दर्शन झालं, त्यामुळे थोडं लकी वाटत आहे. एकदम भारी वाटत आहे. एकदम मस्त मस्त एकदम नेचर वगैरे बघून मला एकदम शांत झालेलं आहे. परत यावं अशी इच्छा आहे माझी. तर जायची इच्छाच नाही इथून. दर्शन वगैरे व्यवस्थित झालं. मस्त काय रूम वगैरे व्यवस्थित, काय प्रॉब्लेम नाही आलेला. तुम्ही पहिल्या वेळेस आला, तुम्हाला असं एकदम भारी वाटलं आहे की नाही? एकदम भारी वाटलं. अच्छा. असं वाटलं की लग्न करून बायकोला घेऊन लगेच. अरे बरं खूप 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 भारी वाटलं तुम्हाला. थँक्यू. तुम्हाला कसं वाटलं भाऊ? तुम्ही पहिल्या वेळेस आलेला आहात? पहिली वेळ दुसरी वेळेस आलेला आहे. अच्छा, तिसरी वेळेस बदललं तुमचं? मला आधीपासूनच माहिती आहे. अच्छा. ओके थँक्यू. हे सर्व भाऊ कोण आहे? यांचा फोटो सीन चालू आहे. त्याला तुम्हाला कसं वाटतं इथे आलो? तुम्ही पहिल्यांदा झालेला आहे मामामध्ये? खूप मला आनंद झाला. हां बोला. कसं वाटलं ते सांग. खूप माझे लातूरकर मित्रांनी मला खूप सहकार्य केलंय. ज्या गोष्टी मला माहिती नव्हत्या त्या गोष्टी माहिती करून दिल्या की बा इथं हे राहते, BNCC सेंटर ते राहते, तिथं रूम मिळतात. त्यांनी माझी खूप केअर घेतली. मी 2 दिवसाआधी खूप विकनेस होतो. त्यांनी मला सांगितलं की बा याचा तिरुपती बालाजीचा लाडू खाल्ला ना ती तब्येत बरोबर होऊन जाईल. खरोखर साक्षार्थ मला तिथं घडलाय. ओके धन्यवाद. थँक्यू. आता हे शेव दिले ना चांगली आलबाई मस्त येते. नमस्कार मित्रांनो, जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. आपण आता मध्ये आहे आणि एक्झिट पॉईंट आहे. अगोदर सांगितलं तुम्हाला मी आणि खूप भारी वाटलं इथे येऊन. लय भारी मजा आहे. तुम्ही जरूर भेट द्या ह्या पार्कला. लय मस्त आहे. बघू शकता माझं किती मस्त रथ आहे. बाजूला गार्डन आहे इकडे सगळीकडे. सगळ्यात भारी कॅमेरामॅन आमच्याकडे प्रत्येक वेळेस कॅमेरामॅन बदलत असतो. कॅमेरामॅन नवीन असतो, त्यामुळे आमचे व्हिडिओ नवीन अँगलना शूट होतात. आमचा कॅमेरामॅन इकडे आहे अनिकेत भाऊ बैलगिरे. हे आमचे कॅमेरामॅन होते सकाळी थोड्या वेळापूर्वी. आता लगेच सौरभ कावणे यांना कॅमेरामॅन बनवून टाकला आम्ही. आता खूप आमच्या अंगावर असं आधार येते का तुम्हाला वाटतं का? नाही सर नाही. येत असेल सांगा नसतं इकडे अँगल इकडे घेतो आणि तुम्ही आमच्या अँगलनुसार आमचे फोटो घ्या. मस्तपैकी वाटत असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. आणि व्हिडिओ चांगला आवडला असेल तुम्हाला तर कमेंट जरूर करा तुमची. आणि चॅनलला सबस्क्राईब लाईक जरूर करा. धन्यवाद. इथून पुढे सफर सुरू होत आहे. सर्व मेंबर आपले इथं आहे आणि आता मस्तपैकी जाण्याच्या तयारीत सगळे बॅग घेऊन आलेले आहे. अर्धवट मेंबर गायब आहे, त्यातले 3 मेंबर गायब असल्यामुळे इकडं असं ठिकाण आहे मस्तपैकी. सर्कलला इथं बसलेले आहेत सगळे. इथून बसा सगळे ग्रुप फोटो. बसा म्हणलं तर बसा की. गाडी आली आहे इथे आणि आपण आता निघत आहे. बॅग वगैरे पॅक करणं चालू आहे आणि बॅग पॅकिंग झाली की लगेच आपण निघणार आहोत. इथे सर्व मेंबर आपली बॅग देत आहे सगळ्यावरती. पॅकिंग करत आहे गाडी आणि आज दिवसभराच्या प्रवासासाठी गाडी निघत आहे. छानसं असं वातावरण आहे सकाळ सकाळचं इथे. एकदम भारी असं. सौरभ भाऊ कावणे यांनी वर चढलेले आहे. हे मेंबर आहे आमचे. अरे तुम्ही वर जाऊ नका सर. सौरभ भाऊ कावणे इथे बसलेले आहेत. यांचा मोह आवडलेला नाही. मोह आवडलेला नाही. त्याच्यावरून आपल्याला कळतंय की आपले पूर्वज हे नक्की माकडच होते. 100% माकड होते. हो का बघा. बॅगा सगळ्यांच्या आमच्या बॅगा वर ठेवल्यात. सगळ्यांच्या बॅगा वर ठेवल्यात. सगळ्याच झाल्या. आता 2 मेंबर तेवढे राहिलेत पाठीमागं. अशोक भोसले 2 माणसं राहिलेत. टोगोवाले आज मात्र शेवटचा लॉग आहे. तुम्ही कसं आम्ही काही टाकलं तुम्ही चालला की आम्ही आज युट्यूबवर मात्र काही पडणार आहे आज. एकदम भारी. तुम्ही तो पॉज केला का?
वर उतरले. आपलं सगळं मटेरियल वर बांधलंय. आपण आता उतरलेलं रस्त्यामध्ये मारुतीचं दर्शन करण्यासाठी आपण रस्त्यात बघा हे पायऱ्या येतात. त्या पायऱ्या तुम्ही वर पण येऊ शकता. हे आहेत रुपेश भैया, हे आहेत संदीप रेड्डी. शनिवारचं आज बजरंगबलीचं दर्शन झालंय ते.
मित्रांनो, मध्ये आपण आलेलो आहे आणि वरती आपल्याला पूर्ण लांबपर्यंत जायचं असेल, आपल्या वरती डोंगरावरती गडावर जायचं आहे. आणि इकडं खूप सारं ऊन असल्यामुळं लय परेशान होते सगळ्यांची. ऊन खूप आहे इकडे. बाकी सगळे मेंबर आमच्या इथे चालला, बाकी इकडे आहे. जरा ऊन जास्त असल्यामुळं आम्हाला बंद जावं लागलंय. चला चालत राहूया, बघूया मस्त काय होतं. तर मित्रांनो, आपण बाहेर आल्यावरती मोबाईलचं अलाउड नसल्यामुळे मोबाईल काही न्यूज दिला नाही त्यांनी. तर इथं हे आहे, बाय बाय तिरुपती तिरुमला. 3:30 वाजलेले आहे दुपारचे. आज आमचे मेंबर तर इथे सगळे उतरलेले आहेत आणि आता आम्ही जातोय स्टेशनकडे. तर मित्रांनो, आमची ट्रिप आता सगळी झालेली आहे. इथे सगळ्या बॅगी वगैरे सगळंच संपलेलं आहे. इथं सगळे फिरून आलं मी आता रेल्वे स्टेशनला. इथं उतरत आहे सगळं. आम्ही आता खाली आलेलो आहे आणि दुपारचे 3:30 वाजलेले आहे. आणि आमची गाडी होती. मोठी मजा आणि आमचं आतापर्यंतचा प्रवास संपलेला आहे. आणि आता खरी मजा रात्री येत आहे. 1 वाजता आमची ट्रेन येणार आहे. तोपर्यंत काय करतात हे पोरांना फार मोठं आश्चर्य झालंय. नेमकं रातभर करायचं काय ते 1 वाजेपर्यंत. 3:30 वाजल्यापासून 1 वाजेपर्यंत करायचं काय, हा मोठा प्रश्न आहे पोरांकडे. बघू आता स्टेशनला जाऊन बसूया. मित्रांनो, असं स्टेशनवरती आमचे बगे ट्रेनची वाट बघत आहेत. हे बघा आमचा बग्या इकडे एक बसलाय खाली. बघा बघा, आली का ट्रेन? आली होय. कुठे ट्रेन? मग काय डोक्याला आसक्या.
तर मित्रांनो, आपण आता तिरुमलाहून तिरुपतीमध्ये आलो आहोत आणि त्याच्यानंतर आपण इस्कॉन टेम्पलला गेलतो आणि नंतर त्याच्यानंतर परत कपिल तीर्थ आणि असंच कलाष्टी, नंतर त्याच्यानंतर पद्मावती देवीचं दर्शन घेऊन आपण परत रेल्वे स्टेशनला येऊन लातूरच्या गाडी पकडली होती. मित्रांनो, आमची गाडी आता तांदूरमध्ये आलेली आहे आणि सगळे मित्रमंडळ इकडे दुसऱ्या डब्यामध्ये फिरत आहेत. तिकडे आपल्या डब्यामध्ये जाऊ. आपापल्या डब्यामध्ये आम्ही चाललेलो आहे B5. ये देखो मित्रमंडल सब उतर रहे हैं, एक एक करके उतर रहे सब के सब. आणि आमच्या किचनच्या डब्यामध्ये काहीच नाही खायला, दुसरंच काहीतरी आंबट तांबड भरलेलं आहे. हे इथून आम्ही आता तांदूरच्या रेल्वे स्टेशनला उतरलो आणि आम्ही परत बसणार आहे. इकडे काही आमचा एसीचा डबा आहे, एसीच्या डब्यामध्ये बसणार. मित्रांनो, आज आमची जर्नी संपलेली आहे इथे आणि शेवटचा क्षण आहे आमचा आजचा. आणि आता रेल्वे पोहोचणार आहे लातूर जंक्शन मध्ये. त्यानंतर आम्ही आपापल्या घरी जाणार आहे. तर खूप खूप भारी मजा आलेली आहे, ती तुम्ही जरूर बघा. बाबू म्हणणार आमचा आजकेचं नाही आहे, आजकेचा भावित आहे. ओके, धन्यवाद. चला बाय बाय. चॅनलला सबस्क्राईब लाईक जरूर करा. तर मित्रांनो, अशा रीती आम्ही एक आमचा माणूस इथं सोडेला आहे उदगीरमध्ये. बाय बाय. वाट चुकणार नाही जीवनभर कोणी, वाट चुकणार नाही जीवनभर.
आत्महत्या करणार नाही कोणी, आत्महत्या करणार नाही कोणी, मित्र असला जवळ मनासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. तर मित्रांनो, आपली आचार्याच्या ट्रेन ही रात्री 3 वाजता आली होती आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 6 वाजता मला तिला लातूर जंक्शनला सोडलं होतं आणि आमचा प्रवास आता तिरुपती संपलेला आहे. तर मित्रांनो, आमचा आता चहानुसार आमचा शेवटचा प्रवास इथे संपलेला आहे. आम्ही लातूरच्या स्टेशनला लातूर जंक्शनवरती आलेलो आहे. लातूर जंक्शनला मी पोहोचतो आणि सर्व सुरक्षितरित्या पोहोचलेले आहेत. इथून घराकडे सगळे चालले. चहा एकदम मस्त स्वाद लागला आपल्या महाराष्ट्रात. सर्व मंडळी चहा पंढरीच्या इथं बघू शकतो तुम्ही लातूर रोड जंक्शनला.